बातमीकडे बॉलिवूड अभिनेता गोविंदा गुडघ्याला गोळी लागून जखमी झालाय। परवानाधारक रिव्हॉल्वर साफ करताना चुकून त्याच्यातून गोळी सुटली आणि ती गुडघ्याला लागली। गोविंदाच्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून ही गोळी सुटून त्याच्याच पायाला दुखापत झाली आहे। गोविंदा यांच्याकडे परवाना असलेलं रिव्हॉल्वर ते तपासणी करत होते, साफसफाई करत होते, त्यावेळेला ही घटना घडली। पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडल्याचं कळतं। पायाला गोळी लागल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुद्धा झालाय। गोविंदाला अंधेरीच्या क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। गोळीबारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोविंदा यांची बंदूक ताब्यात घेतली। या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। त्यामुळे गोविंदा यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली, आपण पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। नमस्कार, प्रणाम। मैं हूं गोविंदा। आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा की वजह से गोली लगी थी, पर वो निकाल दी गई है। मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का, आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का, और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है, आप लोग का धन्यवाद। प्रणाम। एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी फोनवरून चर्चा केली, तब्येतीची विचारपूस केली आणि मुख्यमंत्र्यांनी गोविंदा यांना काळजी घ्यायला सांगितलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून अभिनेते गोविंदा यांची चौकशी केली, त्यांना काळजी घेण्याचं सांगितलं। गोविंदा यांना क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांनी एक ऑडिओ क्लिप जारी केली। आपली प्रकृती व्यवस्थित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आपल्यावर तातडीनं उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही त्यांनी आभार मानले।